पुण्याचा युवा पैलवान अभिजित कटकेनं यंदा पदार्पणातच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवलं। त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या शिवरामदादा तालमीत उत्साहाचं वातावरण आहे। अभिजितकडून महाराष्ट्राच्या अपेक्षाही वाढल्यात। अभिजितही पराभवाची निराशा सगळं मागे सारून नव्यानं सरावासाठी सज्ज झालाय। अभिजित आणि त्याच्या वडिलांशी संवाद साधला आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी यांनी। पैलवान म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते एखाद्याला जरब बसवणारं व्यक्तिमत्व, आणि तसं पाहिजे देखील, कारण पैलवानाला लाखो लोकांच्या साक्षीनं लढायची असते कुस्ती। पण महाराष्ट्र केसरी या यंदाच्या 60व्या अधिवेशनानं या महाराष्ट्राला एक नवी गुणवत्ता दिली। पण तो जो पैलवान जो दिलाय, जी नवी गुणवत्ता दिली आहे, हे व्यक्तिमत्व कदाचित जरब बसवणारं नाहीये, तर हे व्यक्तिमत्व अतिशय गोड गोजीरं व्यक्तिमत्व आहे। बघितलं की त्याच्या प्रेमात पडावं, त्याच्या हास्याच्या प्रेमात पडावं, त्याच्या स्मित हास्याच्या प्रेमात पडावं, असं हे व्यक्तिमत्व आहे। अंगापिंडानं मजबूत, वजनानं 118 किलो, उंचीनं 6 फूट जवळपास, आणि त्याचं नाव अभिजित कटके, जो यंदाचा 60व्या अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी ठरलाय। अभिजित फायनलची कुस्ती हरला, पण अभिजितसाठी आजची सकाळ ही नवी आशा घेऊन उगवली आहे, आणि अभिजितसाठी खास एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता पुण्यातल्या शिवरामदादा तालमीनं। या शिवरामदादा तालमीचे सारे पैलवान इथं आपल्या समवेत उपस्थित आहेत। अभिजितला नवा उत्साह देत आहेत, अभिजितच्या पाठीशी आहेत, अजून सांगतायत, आणि त्याला म्हणतायत की लढ अभिजित लढ, कालचा दिवस तुझा नव्हता, पण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस देखील तुझा आहे। अभिजित, सारे पैलवान, तुझे वडील चंद्रकांत कटके उर्फ तात्या कटके आणि हे सारी मंडळी तुझ्या पाठीशी आहेत। कदाचित कालची कुस्ती हा इतिहास झाली आहे, नवा सूर्य उगवलाय नवी आशा घेऊन। बरोबर आहे। तो उद्यापासून मी, कारण आजपासून नवी आशा चालू करणार, इथून पुढे जोरात तयारी करणार, कालचा दिवस मी विसरून जाणार बस। अभिजित, मला माहिती तू कमी बोलतोस, पण मला एक सांग, ज्याचा तू खास एबीपी माझाला जी मुलाखत दिलीस तुझी मॅच संपल्यानंतर महाराष्ट्र केसरीसाठी, तेव्हा तू खास 2 व्यक्तींचा उल्लेख केलास, एक तुझे लाडके तात्या आणि एक तुझी मम्मी। या दोघांनी तुझ्यासाठी काय कष्ट घेतलेत आणि कशा पद्धतीनं गेल्या तुझ्या पैलवानकीच्या प्रवासात तुझ्या पाठीशी राहिलेत? लहानपणापासून मला लय जपलेलं आहे पप्पांनी आणि मम्मीने आमच्या, अजून बी लय जपतात, ह्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे। काय नेमकं करतात तुझ्यासाठी की ज्याच्यामुळे, कारण पैलवान म्हटलं की लोकांना लक्षात काय येतं की हा तालमीत जातो, हा वस्तादांकडे जातो, पण आई वडील जे कष्ट घेतात ते कष्ट किती महत्वाचे असतात? खूप महत्वाचे असतात नाही का। पप्पांचा मम्मीचा माझा विश्वास आहे की मी वाईट वागत नाही, काय नाही म्हणून, का तर मी व्यायामातच वेळ घालवतो सगळा दिवसभर बस। तुला असं कधी वाटलं की मी पैलवानकी सुरू करावी, पप्पांना बघून का आणखी कोणाला बघून पैलवानकी सुरू करावीशी वाटली? नाही, पप्पांना बघून, का तर पप्पांच्या जिद्दीमुळे मला वाटली पैलवानकी करावं म्हणून। अभिजित कटके पैलवान झाला त्याच्या वडिलांना बघून, आणि महाराष्ट्राला हा सारा इतिहास परिचित आहे। कटके घराणं हे पैलवानकीतलं घराणं आहे, आणि चंद्रकांत कटके उर्फ तात्या म्हणून ज्यांचं नाव परिचित आहे महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये, ते तात्या कटके, अभिजितचे पप्पा आपल्या समवेत आहेत। तात्या, एबीपी माझावर स्वागत। एक पैलवान घडवलाय तुम्ही, ज्याची गुणवत्ता साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली, महाराष्ट्र केसरी। काय कष्ट लागतात एका पित्याला, आणि आता तुमच्या पत्नी आपल्या समवेत नाहीत, घरी येतात आता, पण एका आईला आणि एका वडिलांना एक पैलवान घडवताना काय कष्ट लागतात? याला लहानपणापासूनच लय जपलाय आम्ही, लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून 5 वर्ष त्याला म्हणजे जेवण शिवण असं काय चालणार, दूध ज्यूस थंड आहे असं जन्मल्यापासूनच आमच्या ध्यानात पैलवान बनवायचा। म्हणजे अभिजित जेव्हा जन्माला आला तेव्हाच तुम्ही नक्की केलं की ह्याला, आपल्या लेकाला पैलवान बनवायचं? जन्मलाच मोठा होता, 10.5 पाऊंडचा। म्हणजे तुमचा लेक जन्मला तेव्हाच 10.5 पाऊंडाचा, तेव्हाच तुमच्या लक्षात आलं की हा वरच्या गटाचा पैलवान आहे। काय पहिल्यांदा ठरवलं तुम्ही, काय पहिल्यांदा ठरवलं तुम्ही, आणि कुठल्या वस्तादांकडे पाठवलं पहिल्यांदा? मी इथंच पाठवलं त्याला, इथं आमचे पटेल वस्ताद गुलाबभाई पटेल तालमीतले। नंतर जरा थोडं 1-2 वर्षांनी भरत मस्क्यांना ठेवलं त्याच्यावर खास। अमर निंबाळकर आता 4-5 वर्ष झालं, हनुमान गायकवाड, बलवंत सिंग म्हणून एक कोच आहे, 2 कोच आहे आर्मी स्पोर्ट्सचे, यांचं खूप लक्ष आहे। आपल्या सहकार्य बी सुरेश उपाध्ये दिल्लीचे, सारखा फोन असतो त्यांचा, ते तिकडे घेऊन जातात त्याला कॅम्पला, दिल्लीला घेऊन जातात, आता बी घेऊन जाणार आहे, सकाळीच फोन झाला माझा।
आणि आपली आशालय मोठी आहे. काय तुमच्या डोक्यात होतं की शिवरामदादा तालमीतच तुम्ही पाठवलं, पटेलांकडे पाठवलं? या तालमीवर तुमचा जास्त विश्वास का होता? आमचं पुरं खानदान इथं गेले. हा, आमचे भाऊ वगैरे इथंच होते. आमचे आजोबालाही मोठे पैलवान होते. 5वी पिढी आमची. चुलते मोठे पैलवान होते. वडील बिडील चुलत भाऊ नॅशनल पर्यंत सगळे आमचे गेलेले. 2-4 जण घरातले मेडल आहे नॅशनलला. म्हणजे असं तसं ना की अभिजित नवीन आहे. अभिजित 5वी पिढी आहे. कटके घराण्याची 5वी पिढी शिवरामदादा तालमीत आहे आणि प्रगती देखील करते. आपल्याबरोबर शिवरामदादा तालमीचे पैलवान देखील आहेत. काय इतिहास आहे या शिवरामदादा तालमीचा, जेणेकरून इथलं पैलवान मोठे होतात? प्रत्येक तालमीचा इतिहास हा मोठा असतो. प्रत्येक ह्याचे गुरुवर्य असतात. पण आज या ठिकाणी कटके फॅमिलीची 5वी पिढी ह्या तालमीमध्ये, त्यांना एक विश्वास आहे की आपले पैलवान घडलतं या शिवरामदादा तालमीत. आणि शिवरामदादा तालमीचं नाव हे जगामध्ये उमटवायची ताकद आज अभिजित कटकेवरती आहे. आज पैलवानाला जो काय कसर घ्यावा लागतो आणि सर्व घर, मित्र, बहिणी सगळ्यांना त्याग करून ह्या तालमीमध्ये राहून, लहानाचं मोठं होऊन सगळ्या गोष्टीचा त्याग करून या ठिकाणी पैलवानकी करतात. तर आमच्या पूर्ण तालमीच्या आणि पुणे शहराचं आणि पुणे शहरातनं त्याचबरोबर महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रापासून भारताचं लक्ष अभिजित कटकेकडे लागेल हा आमचा एकदम आत्मविश्वास आहे. आणि आम्ही देशासाठीच खेळू आणि देशाला मेडल आणू ही आमची अभिजितकडून अपेक्षा आहे. देशाला मेडल आणू अशी अपेक्षा आहे. तुम्ही कशा पद्धतीनं जी अभिजित कुस्ती हरला महाराष्ट्र केसरी, त्यानंतर तुम्ही सगळी मंडळी कशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय? आम्ही आमची जी कालची कुस्ती होती ही आम्ही एक सराव म्हणून आम्ही स्वीकारली ती. आणि ह्याच्या पुढे महाराष्ट्र केसरी आमच्या पुढे तर राहीलच, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही देशाचं नेतृत्व करणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि कालची कुस्ती आम्ही एक खेळाडू म्हणून आम्ही ती हार स्वीकारली, पण ह्याच्या पुढे आम्ही एक परत झुंजार नेतृत्व करून आम्ही देशासाठी मेडल आणू. तात्या, आम्हाला कालचं एक दृश्य दिसलं ना, अभिजित हरल्यानंतर विजयनं देखील त्याला जवळ घेतलं. विजय एक 8 वर्षानं मोठा पैलवान आहे, थोरल्या भावासारखा आहे. पण एक पिता म्हणून तुम्ही अभिजितच्या पाठीवरनं मायेचा हात काल फिरवलात का? आणि त्याला काय सल्ला दिलात कालची कुस्ती हरल्यानंतर? ना त्याला सांगितलं मी, हारजीत तर कुस्ती चालतच असती. आणि अजून आपल्याला हारजीत सारखी करायची तर लय दिवस, भरपूर दिवस आपल्याला हारजीत करायची. त्याचं वाईट मानायचं नाही काय, तरच आपण मोठं पैलवान होऊ. अभिजित, तात्यांनी एक मोठा सल्ला दिला. हा सल्ला पाळून तुझं पुढच्या लक्ष काय असणार आता? पुढचं माझं हेच लक्ष असणार की मी अजून चांगली करू पुढल्या वर्षी, नाही का. चांगली म्हणजे आता माझं टार्गेटच राहिलं डोक्यात एक, कारण मला अनुभव याला कालच्या कुस्तीमुळे काय मेहनत करायची काय नाही करायचं हेच असं. यंदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याची अभिजितची संधी हुकली आहे, पण आशा अजूनही कायम आहे. कारण अभिजित अवघ्या 20व्या वर्षात आहे आणि 20व्या वर्षाचा पैलवान हा केवळ शिवरामदादा तालमीतल्या किंवा कटके घराण्यातल्या पैलवानांची आशा नाहीये, तर साऱ्या महाराष्ट्राची आणि साऱ्या भारताची आशा आहे. म्हणूनच महाराष्ट्र केसरीपुरतं आपलं स्वप्न मर्यादित न ठेवता अभिजितनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपर्यंत मजल मारावी, हीच साऱ्या महाराष्ट्राची देखील इच्छा आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह विजय साळवी, एबीपी माझा.